Genius Residential and Commercial, 28 spacious flats, 10 shop and 10 offices. A big one separate space for bank or departmental store with 4,000 square feet area. Amenities: spacious flat with all modern amenities, ample car parking space, branded lifts, attractive entrance lobby, rainwater harvesting, earthquake resistance RCC structure. Address: opposite State Bank of India, Old Mumbai Pune Highway, near to Khopoli bus stand, 3 km away from Khopoli railway station. Book your own dream house in your budget. पेण अर्बन बँक संघर्ष समितीचा भव्य मोर्चा, घोषणांनी खोपोली शहर दणाणले. शेकडो कोटींचा गैरव्यवहार झालेल्या पेण अर्बन बँकेच्या हजारो ठेवीदारांनी शासन दरबारी होत असलेल्या दिरंगाईबाबत आक्रोश व्यक्त करण्यासाठी खोपोलीत भव्य मोर्चा काढून निषेध व्यक्त केला. मोर्चातील घोषणांनी खोपोली शहर दणाणून गेले होते. मोर्चाला प्रचंड गर्दी झाली होती. 8.5 वर्षांपूर्वी पेण अर्बन बँकेच्या शाखांवर आरबीआयने निर्बंध घातल्याने हजारो ठेवीदारांच्या 758 कोटींचा अपहार झाल्याचे निदर्शनास आले होते. तेव्हापासून पेण संघर्ष समितीच्या वतीने ठेवीदारांचे पैसे परत मिळविण्यासाठी लढा सुरू आहे. मात्र शासन दरबारी याबद्दल कोणतीही जलदगतीने हालचाल होत नसल्याने ठेवीदारांच्या ठेवी परत मिळण्यासाठी दिरंगाई होत असल्याचे समितीच्या लक्षात आल्याने खोपोलीत भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. लोहाना हॉलपासून या मोर्चाला सुरुवात झाली. संपूर्ण बाजारपेठेत शेकडो ठेवीदार निषेधाची गांधी टोपी घालून प्रशासनाविरोधात घोषणा देत पेण अर्बन बँकेच्या संचालकांच्या प्रतिकृतीला चपलांनी मारत आपला राग व्यक्त करत होते. शहराला प्रदक्षिणा घालून मोर्चाने पोलीस ठाण्यात जाऊन निवेदन सादर केले. बँकेकडून चांगल्या प्रकारे वसुली होताना दिसत नसून आतापर्यंत वसुली समितीने 4 कोटी रुपयांची वसुली केली असून अद्याप 600 कोटी रुपयांची वसुली बाकी असल्याने ती वसुली केव्हा करणार असा प्रश्न उपस्थित होतोय. ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात वसुली आहे त्यांना फक्त बोलावून त्यांचे जबाब घेतले जात असल्याने त्यांच्यावर मेहरबानी का करता असा प्रश्न सर्व ठेवीदारांना पडला आहे. अर्बन बँकेच्या संघर्ष समितीच्या वतीनं आज महामोर्चा आहे. मीटिंग अनेक झाल्या. गेले जवळजवळ 8.5 वर्ष हा संघर्ष सातत्यानं चालू आहे. पण हे असूनसुद्धा गेले 8.5 वर्षामध्ये ज्या प्रमाणात वसुली व्हायला पाहिजे ती वसुली मात्र झाली नाही. हे दुःख आहे. ज्या विभागातनं कमी पैशांच्या ठेवी आहेत, विशेषतः मुंबईच्या ज्या 3 ब्रँच आहेत तिथून कमी पैशाच्या ठेवी आहेत, पण तिथनं सर्वात जास्त पैसे हे उचलले गेलेत. त्या पार्ट्या मिळाल्यात, त्यांचे पेपरचे पुरावे मिळालेत, परंतु त्यांना अजून काही ताब्यात घेतलं जात नाही. इन्क्वायरी करूनच सोडलं जातं आहे. प्रत्यक्षात वसुली होत नाही आहे. आणि याच्यामध्ये हा मेटाकुटीला आलेला संपूर्ण जो हवालदिल झालेला ठेवीदार आहे हा प्रचंड संख्येने आज जमलेला आहे. अनेक ठेवीदार वयोवृद्ध आहेत. त्यांनी आपली जमापुंजी या बँकेत ठेवली होती. त्यामुळे लवकरात लवकर वसुली करून ठेवीदारांच्या ठेवी परत कराव्या यासाठीच या मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याचे संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी सांगितले. मूळ वसुली जी आहे 600 कोटीची जी माननीय हायकोर्टाने नेमलेल्या कमिटीला आदेश दिला आहे की 598.72 कोटी रुपयाची वसुली या कमिटीनं करावी, याचं देखरेख ठेवावी, की ज्याच्यामध्ये आत्ताच मसूदकर साहेबांनी सांगितलं की उच्च अधिकारी आहेत. पण प्रत्यक्षामध्ये 15 सालापासून ही जी कमिटी स्थापन झाली या कमिटीने जवळपास 4 कोटी आत्तापर्यंत जास्तीत जास्त वसूल केले. 4-4.5 कोटी. असं जर असेल तर किती वर्ष लागणार या सगळ्या वसुलीला? 600 कोटी वसूल हे कसे करणार, कोणाकडनं करणार? आमची स्पष्ट मागणी आहे की ज्यांच्या नावाने कर्ज आहेत मोठी मोठी, माझ्याकडे ती यादी आहे कर्जदारांची की ज्या सरकारी ऑडिटर्सनी काढलेलं आहे, ज्यांच्या नावावर 15 कोटी, 10 कोटी, 20 कोटी, 40 कोटी अशी कर्ज आहेत. या लोकांना फक्त बोलावून त्यांचे जबाब घेऊन आणि ते सुद्धा ठराविक साच्यामध्ये घेऊन त्यांना सोडून देण्यात आलेलं आहे. हे कोणासाठी करताय? कोणाच्यावर मेहरबानी दाखवताय? वसुली जोरात करावी या मागणीसाठी हा मोर्चा आहे. आरोपींना शिक्षा झाली पाहिजे आणि ठेवीदारांची सुटका झाली पाहिजे, ही मागणी प्रमुख आमची असेल. या मोर्चात पेण अर्बन बँकेचे शेकडो ठेवीदार सहभागी झाले होते. दिनेश पाटील, संवाद मराठी लाईव्ह, खोपोली.
श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, CCTVची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 021 92 26 69 12 72 76 47 38 54।